गुड मॉर्निंग। आजची सुरुवात ही दुपारपासून झालेली आहे। आज मी जेवणामध्ये भात, माईनमुळचं लोणचं, वरण असा आज जेवणाचा बेत केलेला आहे आणि आज पापडही तळणार आहे। मी तुम्हाला एक छान आणि सोपी पद्धत ट्रिक दाखवणार आहे पापड तळण्यासाठी। आपल्याकडे एक अशी सांची असते, त्याने आपण खूप छान प्रकारे पापड भाजू शकतो। माझ्याकडे पापड भाजण्याचं साधन नसल्यामुळे असा आपल्याला जुगाड करावा लागतो। तुम्हीही करत असाल। अशा प्रकारे सर्व मी पापड भाजून घेतलेले आहेत आणि खूप छान पद्धतीने भाजले जातात। आणि जर तुम्हाला मला कमेंट करून सांगा, जर तुम्हाला तेलामध्ये तळलेले पापड आवडतात का भाजलेले पापड आवडतात। आणि असं जरी भाजला ना पापड तरी कुरकुरीत आणि खूपच छान होतात। ही आपल्याला असं सांचीने पाठीमागून असं थोडं हलकं वरवर करून भाजून घ्यायचं आहे। खूप छान पद्धतीने भाजले जातात, थोडाही कच्चेपणा राहत नाही, खूप छान भाजतात। ट्रिक तुम्ही मसाला पापड करता त्यावेळेला आवर्जून वापरा, म्हणजे तुमचे पापड खूपच छान तुम्हाला भाजले जातात आणि तुम्हाला चवही खूप छान येईल। आणि पाहू शकता इथं आवाज येत आहे भाजलेल्या पापडांचा आहे हा, आणि कुरकुरीत आणि मस्त असे मी भरपूर असे किती 1 2 3 4 5 पापड भाजून घेतलेले आहेत। आणि आजचं एक पेंडिंग असलेलं काम पूर्ण केलं। किती दिवस झाले मी शूज धुवून टाकायचे म्हणायचे, होतच नव्हतं। आज हे पेंडिंग काम पूर्ण केलं। असे खूप सारे बुट्टीवर असे पुरे मी शूज धुवून टाकलेले आहेत। ह्यामध्ये माझ्यापेक्षा आमच्या मिस्टरांचे शूज जादा आहेत। बघा किती मेजू शकता तुम्ही, 6 ते 7 जोड त्यांचेच आहेत आणि माझे 3च जोड आहेत। 2 बुटाचे जोड आहेत आणि एक चप्पलचा जोड आहे। आणि नेक्स्ट माझे एक असं मिरर आहे गाडीचं, ते तुटलेलं आहे, ते आता मला करून घेऊन यायचं आहे आणि आपण तिकडं तर जाणार आहोत। आणि त्या मी जाणार होते तोपर्यंत मला असं डीमार्ट म्हणून ग्रोसरी शॉपिंग केली होती। मी फर्स्ट टाइम केले डीमार्ट म्हणून ऑनलाईन शॉपिंग। आणि एक तेलाचा डब्बा आणि चपातीचं पीठ मागवलं होतं। खूप छान प्रकारे मला रिसीव झालं आणि त्या ऑफरमध्येच मला रिसीव झालेलं आहे। आपण तिथून जरी आणलं असतं तरी तेवढ्याच रेटला पडलं असतं आणि त्यांनी होम डिलेवरी फ्री दिले मला, त्यामुळे मला खूपच मस्त वाटलं, इझी वाटलं। आणि जर तुम्हाला रिटर्न करायचं असलं तरी तुम्ही रिटर्न करू शकता। आणि हे चपातीचं 10 किलोचं पीठ मागवलेलं आहे आणि हा तेलाचा डबा मागवलेला आहे। पाहू शकता फ्रीडमचा आम्ही ऑइल केन वापरतो। हाने आम्हाला कमीत कमी 6 महिने आरामात चालून जातो। आणि हे चपातीचं पीठ आता कसं आहे माहिती का, जर आपण बाजारातून आणलं ना 40 रुपयानं तेवढंच पडतं इथे, आणि हे डीमार्टमध्ये सगळ्यात स्वस्त असं आहे। मग मी हेच मागवलं आणि ह्याच्या चपात्याही खूप छान होतात। खरं कसं आहे, ह्याला मळून थोडं ठेवावं लागतं, चपात्या खूपच छान बनतात। आता मी पोचलेली आहे, म्हणजे रिपेरी करण्यासाठी आलेली आहे मी इथं। आणि आता माझा मिरर बसून घेते। इथूनच माझी गाडी घेतलेली होती, त्यांनी सर्व्हिसिंग मला हमेशा दरवेळेला देतात, त्यांनी खूपच छान सर्व्हिस देतात। आणि हा माझा मिरर तुटला होता, हा रिपेरी करायचा होता, मग आले होते मी, त्यांनी खूपच छान प्रकारे। मग एक मिरर तुटला होता, एक मिरर तुटला नव्हता। मग त्यांनी काय म्हणाले, दोन्हीही मिरर बसून घ्यावे लागतील, एक मिरर बसवता येत नाही, त्यामुळे मी दोन्हीही मिरर बसून घेतले। तर मला एक छान असं कोट दिसलं आणि खूप छान वाटलं मला हे ड्रॉइंग। माझ्याकडे असं अर्धा किलोचं पॅकेट आहे फ्रूट कस्टर्ड। आपण यापासून फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत। आणि इथे पाठीमागे सर्व इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, आपल्याला कसं बनवायचं आहे, काय बनवायचं आहे। आणि इथे पाहू शकता हे अर्धा किलोचं आहे पॅकेट। आणि तिथं पहा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ 4 स्टेपमध्ये दिलेलं आहे। आपल्याला त्यामध्ये दुधामध्ये घालून ते मिक्स करून ते बॉईल करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, आपण तेच फॉलो करणार आहोत। मी बनवले आहे कस्टर्ड, तरीही आपण चेक करतो ना, आपली नजर ही जाते, त्याप्रमाणे इथेही दिलेलं आहे पहा। आणि कधीही फ्रूट कस्टर्ड हे ना तयार करून फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यावर खाल्ल्यावर खूपच छान लागतं। आणि आता मी इथं ओपन करून घेतलेली आहे, त्याची कन्सिस्टन्सी अशी आहे। आणि आपल्याला आता हे 2 चमचे आपल्याला कस्टर्ड पावडर अशा बाउलमध्ये घ्यायचं आहे। आणि मी एकीकडे दूध गरम करायला ठेवलं होतं, ते कोमट आणि थंड आहे। आता आपल्याला ते त्यामध्ये मिक्स करून द्यायचं आहे।
आता गुठळ्या होणार नाही त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि ते थोडं थोडं करून सर्व मिक्स करायचं आहे। आता हे आपल्याला असं दुधामध्ये हे ओतून द्यायचं आहे। ज्या वेळेला आपण ओतून देतो त्यावेळेला गुठळ्या होणार नाही त्याची आपल्याला काळजीही घ्यायचीच आहे। ज्या वेळेला आपण लक्ष देत नाही ना त्यावेळी लगेच गुठळ्या व्हायला बघतात आणि त्याच्यामध्ये मी थोडं पाणी घालत आहे, म्हणजे कसं ते पातळ राहिलं ना तर गुठळ्या होणार नाहीत आणि खूप छान असं शिजायलाही मदत होईल। आता साखर मी या पळीप्रमाणे 1 चमचा घेते, हा माझा मेजरमेंट आहे आणि थोडं वर घालायचं साखर। तुम्हाला तुमच्या गोडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण वापरू शकता आणि आता आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। ज्या वेळेला ते शिजतं ना खतखत शिजतं त्यावेळेला ते खूप जादा होतं, थिक होतं, त्यासाठी आपल्याला दूध किंवा पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे। आणि हे आपल्याला काय करायचं आहे थंड होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे। आणि इथं मी सर्व फळे घेतलेली आहे जे हिवाळ्यातच भेटतात ती अशी म्हणजे भरपूर अशी फळे। आणि फ्रूट कस्टर्ड जर आपण हिवाळ्यात बनवलं नाही तर काय तुम्हीही नक्की बनवा। हिवाळ्यामध्ये फ्रूट कस्टर्ड नक्की करून खावा, कारण की या हिवाळ्यातच भरपूर अशी फळं स्वस्त आणि मस्त पण मिळतात आणि ताजी फळं असतात आणि सीझनल फळं असतात, त्यामुळे आपण हिवाळ्यामध्ये फळं ही खाल्लीच पाहिजे। त्याच्यामध्ये भरपूर पहा तुम्ही विटॅमिन सी असलेलीच भरपूर फळं ही हिवाळ्यातच भेटतात आणि विटॅमिन सीचं एक बेनिफिट आहे आपली रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली बनवते त्यासाठी, आणि तुम्ही फळे भरपूर खाल्ली पाहिजे, नक्की खा। आपल्याकडे जर याचं व्हॅनिला फ्लेवरचं जर व्हॅनिला एसेन्स असेल तर तुम्ही त्यामध्ये नक्की टाका, सेम आईस्क्रीमची चव येण्यास मदत होईल। आता मी यामध्ये हे थंड झालेलं आहे फ्रूट कस्टर्ड, आता त्यामध्ये मी व्हॅनिला एसेन्स घालून देते आणि आता मिक्स करून देते आणि आता आपल्याला ते एका बाउलमध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये सर्व जे आपण फळं कट केली होती ती सगळी ॲड करायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता गार्निशसाठी। जसं की मी यामध्ये बदाम घातलेले आहेत, बदाम तेवढंच घातलेलं आहे आणि सर्व फळे घातलेले आहेत आणि अशा प्रकारे सर्व मिक्स करून आपल्याला ते घ्यायचं आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि फ्रूट कस्टर्ड तुम्ही ही नक्की ट्राय करून एन्जॉय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आवडला असल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही नक्की करा। थँक्यू।